नमस्कार, मी आर.जे. बंड्या आणि आज तारीख 6 नोव्हेंबर 2023. आज D7 फिल्म्स अँड मीडियाच्या भव्य दिव्य अशा ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे. अर्थात D7 फिल्म्स अँड मीडिया ही जी कंपनी आहे ती जवळपास 13 वर्षांपासून फिल्म्स, इव्हेंट्स आणि इतर वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. D7 फिल्म्स अँड मीडियाच्या आजच्या या रंगारंग ऑफिसचं उद्घाटन ज्यांच्या शुभहस्ते संपन्न झालेलं आहे ती दोन मंडळी आता माझ्या बरोबर आहे. त्यात D7 फिल्म्स अँड मीडियाचे CEO दिनेश पवार यांचे आई बाबा आता माझ्या बरोबर आहे. नमस्कार. नमस्कार आई. नमस्कार. 13 वर्षांपासून D7 फिल्म्स अँड मीडियाचे CEO दिनेश पवार म्हणजे तुमचे चिरंजीव मोठ्या संघर्षातून इथपर्यंत पोहोचलेले. आज त्यांनी स्वतःचं ऑफिस इथे सुरू केलंय आणि मला असं वाटतं की हा जो स्टुडिओ आहे हा स्टुडिओ पुण्यातला एक अत्यंत इक्विप्ड आणि आपण सुसज्ज असा स्टुडिओ म्हणतो. इथे वेगवेगळ्या गोष्टींचं काम होणार आहे. कसं वाटतं आज आपल्या मुलांनी इतकी मोठी झेप घेतली? काका काय सांगाल? शब्दच उरलेले नाहीत काय सांगायचं. नाही, मला माहिती आहे तुमचं सहकार्य, तुमचे आशीर्वाद, तुमचं मार्गदर्शन नेहमीच असतं, पण तू असं काही करेल असं वाटलं होतं तुम्हाला? नाही, सुरुवातीला जसं त्याला मी इथं नंदुरबारहून पुण्याला पाठवलं शिकायला आणि प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आपला पोरगा ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे. त्याने इलेक्ट्रिकल सांगितलं, इलेक्ट्रिकलची फील्ड चॉईस केली आणि लास्ट इयरला असताना मॉडर्न कॉलेजमध्ये त्याने इव्हेंट सुरू केले. बरोबर बरोबर. इव्हेंट सुरू केल्यानंतर मी त्याला सांगितलं MSCBच्या जागा निघालेल्या आहेत, वॅकन्सी इंजिनियर बन आणि काहीतरी आपला उदरनिर्वाह चालेल बा. शेती माझं स्वतःचं वैंदण्याला म्हणजे नंदुरबारला सीड पेस्टिसाइडचं शॉप बी आहे. त्याचं तो अनुकरण करत असताना लहानपणापासूनच दुकानावर बसायचा. गिरायकांशी क्लायंटशी कसं वागता, कसं बोलता, कसं हे करता पप्पा, त्याने लहानपणापासूनच ऑब्झर्वेशन केलं त्यांचं. आणि बी पास आउट झाल्यानंतर त्याला सांगितलं, त्याला म्हटलं असं असं कर. मग त्याने बरेचसे नाटक करायला सुरुवात केली. परत इथं गणपती उत्सव राहतो पुण्याला, तिथं लाईव्ह शो केले. तेव्हाही आम्हाला करताना त्याने काही सांगितलं नाही मी असं करणार आहे किंवा मी काय करणार आहे. मग एके दिवशी रात्री 10, 10:30, 11 वाजता निवांत मध्ये मला फोन केला. पप्पा म्हणे मला फिल्म लाईन मध्ये जायचंय. बर. त्याला म्हटलं हो आपल्या बॅकग्राऊंड नाहीये, आपण लहान खेड्यातनं आलेलो पोरगा आहे आणि एवढी झेप घेऊ नको. तो म्हणे पप्पा फक्त पात्रा मी काय करेल ते. आणि तो एक दिवस असताना उजळला. वा वा. खरंय, मला माहिती ज्यावेळी आपली मुलं आकाशात झेप घेतात तेव्हा आनंदाश्रू येत असतात आणि वडिलांचं तर हे मत आहे. आईला तर म्हणजे आता अश्रू थांबवणं अवघड आहे. मावशी म्हणतो मी तुम्हाला आणि तसं दिनेश मला भाऊ म्हणतो. मी त्याचा स्ट्रगल पाहिलेला आहे. मी त्याला फार आधीपासून पाहिलेलं आहे. अर्थात तुमच्या एवढं नाही, तुम्ही त्याला जन्माच्या आधीपासून पाहिलेलं आहे. 10 वर्षापूर्वी मी पण पुण्यात आलो मोठी स्वप्न घेऊन आणि आज मी सुद्धा प्रयत्न करतोय माझी स्वप्न पूर्ण करण्याचा. पण एक 8-9 वर्षांपूर्वी मला एक चुणचुणीत मुलगा भेटला आणि तो फार गप्पा मारायचा, तो फार उत्साही होता. त्याच्यामध्ये ना वेगळी ताकद होती आणि हा काहीतरी करायला असं वाटत होतं. पण मला वाटलं होतं की माझा खूप चांगला मित्र तो होईल. मला ना त्याच्या लहानपणीच्या काही किस्सांना तुम्ही सांगा. लहानपणी तो त्रास द्यायचा का? त्रास तर द्यायचा नाही, इतका शांत होता तो. तो लहानपणी शांत होता. D7 फिल्म्स अँड मीडियाचे CEO लहानपणी शांत होते असं म्हणणं त्यांच्या आईचं. पण माझा याच्यावरती अजिबात विश्वास नाही, कारण मी जेवढं त्याला ओळखतोय तो इतका जसं टोजवर असतो. कुठलंही काम करायचं म्हटलं इतकी धावपळ, सतत त्याच्या मागे तो विचारचक्र आणि तो सतत धावत असतो. हा, तर लहानपणी शांत होता इथे होतो आपण. मी मान्य करतो तुम्ही म्हणताय म्हणून. लहानपणी म्हणजे पहिली जातात तोपर्यंत मी पाहिलं तो शांत होता. पहिलीपासून तो शिक्षण केलं त्याने, तो किती शांत होता आणि किती गडबड करतो. 5वी म्हणजे पहिली तर 4थी प्रायमरी गावातच शिकला तो आणि 5वी तर 7वी पर्यंत एक धुळ्याजवळ एक मोराणे म्हणून गाव मिलिटरी स्कूल मध्ये होता. बर. ओके. तिथून 8वी तर 10वी परत वैंदण्याला गावी. बर. मग तिथं 10वीला फास आला. 10वी नंतर मग त्याने 11वी 12वी अमनेर कॉलेज प्रताप कॉलेजला शिक्षण केलं आणि 12वी नंतर मग तो म्हणे मला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करायचं. मग त्याने फॉर्म वगैरे भरले. मग त्याचा औरंगाबादला नंबर लागला. बर. तो म्हणे पप्पा करायचं तर पुन्हा युनिव्हर्सिटी मधनच पास आउट व्हायचं, नाही तर होणार नाही. मग तो फर्स्ट आणि सेकंड इयरला YD झाला. बरं. YD झाल्यानंतर मग मी त्याला म्हटलं भाऊ आपल्या सारख्यांचं शिक्षण नाहीये. मग मी त्याला सोबत इथं घेऊन आलो. मी स्वतः आलो, पहिल्यांदा आलो होतो पुण्याला. आणि जे आमचे म्हणजे आता जावई आहेत ते रूम पार्टनर होते तेव्हा, बॅचलर होते.
त्याला म्हटलं तुझं TC वगैरे काढ, आपण काहीतरी तुला DED वगैरे करू, मस्त प्रायमरी शिक्षक बनवू म्हटलं. पप्पा म्हणे शिक्षक तर बनणारच नाही, त्याच्यापेक्षा शेती करेन, पण शिक्षक नकोय म्हणे. म्हटलं बघ ते आमचे जावई आहेत कैला दादा म्हणून, आता येतीलच ते. कैला दादाने सांगितलं मामा म्हणे त्याच्यामध्ये एवढे गट्स आहेत, हिरा आहे म्हणे तो, पण त्याच्या अजून पारख होत नाही म्हणे. आणि तो एक नाही ठीक आहे, वडिलांना साहजिकच इमोशनल होणं स्वाभाविक आहे, पण त्यांना त्याचा खूप अभिमान आहे दिनेश, त्याच्यामुळे ते असं बोलतात. पण तो लहानपणापासून घरी जसा नव्हताच, फार कमी होता घरी. पण मला सांगा मावशी, त्यानं इंजिनिअरिंग पूर्ण केलं, इंजिनियर झाला, तुमचा मुलगा इंजिनियर झाला. मला माहिती आहे काकांना पण कोर्टामध्ये कॉल होता, पण काका काही नोकरी केली नाही, काकांनाही बिझनेस करायचा होता, त्याला सुद्धा बिझनेस. पण हे पिक्चरचं क्षेत्र, हे इव्हेंटचं क्षेत्र, हे मीडियाचं क्षेत्र आपल्यासारख्या माणसांचं काम नाहीये, हे तुम्हाला माहिती होतं ना. मग पोरगा इंजिनियर झाल्यानंतर तुम्ही त्याला का नाही सांगितलं की तू इंजिनिअरिंग झालाय तर कुठेतरी जॉब कर, आपली नोकरी कर? का त्याने ऐकलं नाही तेव्हा तुमचं? दादा ऐकत होता तो, पण त्याची इच्छा होती आणि तुम्ही त्याला सपोर्ट केला. म्हणजे यांची इच्छा नाही, आईची इच्छा नाही. क्लिअर सांगतो मी, म्हणे तुम्ही त्याला एवढा पैसे आपण खर्च केला, एवढं सर्व्हिस पाहिजे. आणि खेड्या गावात विचारता तुमचा पोरगा काय करतो, इंजिनियर आहे, म्हणजे नावाला इंजिनियर आहे, PSI आहे, वकील आहे, पण तिथं किती स्ट्रगल राहतं त्या 8 तासाच्या नोकरीमध्ये. आणि स्वतःचा व्यवसाय म्हणजे गुडविल एकदाची कधी झाली तर आकाशात उडायला टाइम नाही लागत. अगदी खरं. हा, मग त्याने मला सांगितलं पप्पा म्हणे तुम्ही जेव्हा तुमचं शॉप ओपन केलं, जेव्हा तुम्ही M.Com पास आउट झाले, तेव्हा तुम्ही स्वतःचं शॉप तयार केलं, स्वतः गुडविल तयार केली तुमचं. मग मी त्याला तेही सांगितलं होतं आपलं जे दुकान आहे ते सांभाळा बाबा. बरोबर. सर्व आपलं नाव आहे पवार या नावाने, पवार सीड्सच्या नावाने. पुढे तुझी म्हणजे एक लाईफ चालला जाईल, एक पिढी जाईल, एवढं तू करू शकतो. मग त्याला सांगितलं नाही पप्पा तुम्ही जो व्यवसाय केला तो मी करणार नाही. त्याच्या गोष्टी म्हणजे दिनेश तयार नकोय मला स्वतःचं विश्व निर्माण करायचं, त्याकरता मला किती पण स्ट्रगल करावा लागला तरी मी करीन, असं आई वडिलांना त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी प्रयत्नाला सुरुवात केली. रात्री एके दिवशी 11 वाजता कॉल आला, लाईव्ह शो चालू होते त्याच्या इथं गणपतीमध्ये, आणि त्याने मला सांगितलं पप्पा म्हणे मला असं असं करायचंय, तुमची काय राय आहे? म्हटलं तुला जे आवडत असेल, जे क्षेत्र आवडत असेल ते कर, आणि ते त्याने केलं. अगदी खरं. आता मला सांगा, दिनेश मध्ये जर एखादी गोष्ट बदलायची असेल मावशी, तर त्यांनी ती काय बदलली पाहिजे? तो लोकांवर फार लवकर विश्वास ठेवतो नाही का? मला असं वाटतं की त्यांनी लोकांवर लवकर विश्वास नको ठेवायला, कारण तो ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये फार अवघड आहे. तर आई म्हणून तुम्हाला वाटतं की तुमच्या मुलांना जर एखादी गोष्ट बदलायची असेल तर कोणती गोष्ट बदलली पाहिजे? कारण त्याने आता व्यवसाय तो 13 वर्षापासून करतोच आहे, म्हणजे 10 वर्षापासून तो फुल फ्लेश करतो आहे, आणि आता ते स्वतःचं इतकं भव्य ऑफिस त्यांनी तयार केलेलं आहे. आपल्या मुलाला जर आज सल्ला द्यायचा, तुमचा सल्ला म्हणजे आशीर्वादापेक्षा कमी नाही, दोघांचाही. आई वडिलांचा कुठलाही सल्ला, त्यांचा कुठलाही शब्द आशीर्वादापेक्षा कमी नसतो. मला तेच विचारायचं तुम्हाला की तुमच्या मुलांना आता व्यवसायात म्हणजे पदार्पण केलेलंच आहे, पण आता त्याचं ऑफिस सुरू झालंय, 4, 5, 10, 15, 20 लोकांचा स्टाफ असणार आहे, सगळा पसारा असणार आहे, त्याला ते सगळं सांभाळायचं आहे. अर्थात त्याच्या सुविद्य पत्नीची साथ त्याला आहे, पण जर एखादी गोष्ट बदलायची असेल तर तुम्ही काय सांगा? ह्याच्यातून कधी पुढे गेला तर काही बदलायचं कामच नाही, हेच कर बाबा. आणि सुनबाई बी एकदम असं देवी भेटलेली म्हणजे घरात लक्ष्मी. स्वप्न पूर्ण. जेव्हा मी दोघं मुलींच्या लग्न केलं आणि जेव्हा याचं लग्न करायला गेलो, जेव्हा या माधुरीला पाहायला गेलो, त्यांच्या घरचे आजी बाबा होते, त्यांना सांगितलं, त्यांना म्हटलं माझ्या 2 मुली दुसऱ्याच्या घरी दिलेल्या आहेत, मला आता सून म्हणून नको आहे, मला 3री मुलगी घरी घेऊन जायची. त्या हिशोबाने माझी राय आहे. म्हटलं मग याच्या पलीकडे तुम्ही 1-1.5 महिना 2 महिना त्याचा पुण्यामध्ये पोरगा काय करतो, तो पाकिट मार करतो का काय करतो ते चौकशी करा, आणि मग नंतर तुमची पोरगी द्या म्हटलं. पण फक्त मला सून म्हणून नको आहे, मुलगी म्हणून पाहिजे. आणि मला आता 2 नाही 3 मुली. अरे वा. खर तर मी माधुरी वहिनींना पण फार जवळून पाहिलेलं आहे, कारण माझा कौटुंबिक स्नेह सुद्धा दिनेश पवारशी आहे आणि दिनेशशी आहे. आणि काका काकूंशी पण मी बोलतो. मला फार भारी वाटतं की काका काकू ज्यावेळी नंदुरबारवरून गावावरून पुण्यात येतात आणि जेव्हा हे बाहेर फिरायला जातात तेव्हा काही फोन लावून देतो, म्हणतो की पप्पा आले, पप्पांशी बोल. सो माझं एक वेगळं नातं आहे. सो दिनेश हा माझ्यापेक्षा थोडासा वयाने लहान आहे,
पण त्यामुळे तो माझ्या लहान भावासारखा आहे. खूप धडपडे आहे, खूप मेहनती आहे, खूप कष्टानं त्याला केलं आहे आणि त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा गुण असा आहे की तो जे ठरवतो ते पूर्ण करतो. त्यासाठी पदरमोड सुद्धा करायला तो मागे पुढे बघत नाही. कधी कधी स्वतःच्या खिशातनं जाणारे पैसे त्याचा विचार न करता समोरच्याला आनंद कसा देता येईल याचा विचार करतो. पण आज तो व्यावसायिक म्हणून एक नवीन आयुष्य सुरू करतो. तर मी पण त्याला सांगेन की आपल्या क्षेत्रामध्ये थोडंसं का होईना चतुर असणं फार गरजेचं आहे आणि ते तू नक्कीच पाहशील. मावशी तुम्ही बोललात, काका तुम्ही बोललात, मला तुम्हाला भावनिक करण्याचा काही विचार नव्हता, पण साहजिकच आईबापाच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी आणि ते आनंदानं जर आला असेल ना तर तो पोरगा जिंकला आणि फार कमी दिवसांमध्ये तुम्हाला तो आनंदाचा क्षण अनुभवायला मिळेल ज्याच्यामध्ये वडिलांना मुलाच्या नावानं ओळखलं जाणं. बरोबर. तर ते लवकरच म्हणजे आता अर्थात काही दिवसातच तो क्षण नक्की आहे. तुम्ही मला वेळ दिलात, माझ्याशी बोललात, त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून दिनेश ज्या आईबाबांनी सांगितलंय, आपल्या आईवडिलांनी सांगितलं, त्याचं तू पालन करतोच, करत राहा. पण कधी त्यांचं थोडंफार ऐकत जा रे. D7 फिल्म्स अँड मीडियाचा CEO माझा मित्र दिनेश पवार याचे आईबाबा आत्ता माझ्याबरोबर होते. आपल्या मुलाप्रती त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि खरोखर एक गुणी मुलगा तुमच्या वाट्याला आला आणि त्याची अर्धांगिनी म्हणून आमची माधुरी वहिनीसुद्धा अत्यंत गुणी सुनबाई, जिला तुम्ही लेक मानतात आणि ते दोघंजण मिळून अर्थात CEO आणि त्या डेप्युटी CEO असं म्हणता येईल आपल्याला, त्यासुद्धा धुरा सांभाळणार आहे. सो दिनेशच्या पुढच्या वाटचालीला तुमचा आशीर्वाद आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.